कढी बनवली की एक भाकरी खाण्याऐवजी नक्की 1.5 ते 2 भाकरी खाणार बघा. अशी ही मस्त मी आज कढी बनवली होती. चवीला तर अप्रतिम झाली होती. तुम्हाला काय सांगू, मी टेस्ट करून मगच तुम्हाला सांगत आहे. तर आज आपण कढी ही रेसिपी पाहणार आहोत. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या तोंडाला चव नसते, भाजी कोणतीही बनवा आणि सोबत कढी खा, एक नंबर लागते. तर चला कढी ही रेसिपी पाहूयात. नमस्कार. आज आपण कढी ही रेसिपी पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा, मी इथे ताक बनवलेलं आहे. हे ताक मी घरीच बनवलेलं आहे. जर शिळं ताक असेल ना मंडळी तरी चालतं. तर आता आपण याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे फोडणीसाठी ते बघूयात. तर बघा, असा खलबत्त्यामध्ये जाडसर ओबडधोबड लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. 2 मिरच्याचे असे तुकडे घ्यायचे आहेत. हिरवागार मस्त असा कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर चला आता हे सगळं साहित्य मी बाजूला ठेवते. आणि कढी फुटू नये म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये आता हे बेसनचं पीठ ॲड करायचं आहे. तर त्याच्यासाठी बघा, मी येथे एक बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये आपल्याला 1 चमचा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि त्याचा घोळ अशा प्रकारे बनवून घ्यायचा. ह्याच्यामध्ये बिलकुल गाठी राहिल्या नाही पाहिजेत. अगदी स्मूथ असा हा घोळ बनवून घ्यायचा. याच्यामुळे काय होतं, आपली कढी अजिबात फुटत नाही. तुम्ही म्हणतात कढीला उकळी नाही आणायची, त्याच्यामुळे कढी फुटते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवाल तर अजिबात कढी फुटणार नाही. बेसन पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं जरी पीठ घेतलं तरी चालतं. तर आता इथे बघा, फोडणीचं साहित्य ताक आणि कढी फुटू नये म्हणून आपलं बेसन पीठ तयार आहे. इथे आता बघा, कढई मस्त अशी छान तापलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. 1 पळीच तेल घालायचं. त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे. मोहरी छान तडतडू द्यायची, त्याच्यामुळे कढीला मस्त अशी चव येते. त्याच्यानंतर आपण जो कुटून घेतला होता ओबडधोबड लसूण तो घालायचा. हिरव्या मिरच्या घालायच्या, भरपूर असा कढीपत्ता घालायचा. आता ही फोडणी आपल्याला छान बसली पाहिजे, त्याच्यासाठी हे सगळं छान असं भाजून घ्यायचं. अगदी करपवायचं पण नाही जास्त, असं या प्रकारे भाजून घ्यायचं. आणि मिरच्या ह्या तोडूनच घालायच्या. अख्खी मिरची घालाल तर ती आपल्या अंगावर उडू शकते नाही मंडळी, उडतेच. त्याच्यामुळे या प्रकारे तुकडे करून घालायचे. आणि आता आपण हे सगळं मिश्रण भाजल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत हळद. तर हळद बघा, ही हळद माझी घरची आहे, म्हणजे घरी बनवते माझी आई. ती हळद मी नेहमी वापरते, त्याच्यामुळे रंग असा छान येतो. त्याच्यानंतर बघा, इथे जे आपण कढीसाठी ताक घेतलं होतं ते पूर्ण घालून घ्यायचं. आणि बघा, इथे बघू शकता कढीला रंग पण छान आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता. ताक जर आंबट असेल तर पाणी भरपूर घाला. ताकाची जो काही आंबटपणा आहे तो कमी होईल. त्याच्यानंतर आपण जो बेसनचा घोळ बनवला होता तो घोळ घालून घ्यायचा. आणि आता आपल्याला कढी हलवून घ्यायची. त्याच्या आधी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. कढी जेवढी असेल तेवढं मीठ घालून घ्यायचं. कढीला मीठ थोडं जास्तच लागतं. तर बघा, अशा प्रकारे आता मी छान अशी कढी हलवून घेते. मी अजून ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेते. तर बघा, पाणी ॲड केल्यानंतर कढीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि कढी बघू शकता अजिबात फुटलेली नाही. ही टीप तुम्ही नक्की वापरा. तुमची कढी कधीच फुटणार नाही अशा पद्धतीने. आणि ही कढी सहज 2 दिवस टिकते.
एक दिवस बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाल्लीत तरी चालेल. आता आपण याच्यावरती मस्त अशी हिरवी गावरान कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबिरीमुळे बघू शकता किती छान कढी दिसत आहे. रेसिपी मस्तच दिसते. तर आता बघा छान उकळी येऊ द्यायची. आता 5 ते 7 मिनटं उकळल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे आता आपली कढी दिसत आहे. आता ही कढी आपली खाण्यासाठी तयार आहे. उन्हाळ्यामध्ये मंडळी तोंडाला चव नसते आणि सतत काहीतरी गार खावंसं वाटतं आणि ही कढी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती. आता आपण कढी सर्व करून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने मस्त, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशी आपली कढीची रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला कढी गोळे बनवायचे असतील तर अशाच प्रकारे कढी बनवायची आणि ह्याच्यामध्ये गोळे करून घालायचे. कढी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाबरोबर अगदी ग्लासात घेऊन प्यायलाही खूप सुंदर लागते. तर माझी ही कढीची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर कशी वाटली ही रेसिपी मंडळी नक्की कमेंटमध्ये सांगा. परत आपण भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. आणि इथे बघा मी तुम्हाला कढी अगदी 1 चमचा मी पिऊनही दाखवली. खूप छान झाली होती. आणि कढी ही कधीही जास्त पातळ नसावी किंवा जास्त घट्ट नसावी, खूप चविष्ट लागते. परत भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.